पवित्र रमजान महिना सध्या सुरू आहे आणि या महिन्यामध्ये सबंध मुस्लिम बांधव हे उपवास ठेवत असतात आणि त्याचा जी सोडत असते संध्याकाळी उपवास सोडण्याचा त्याला आपण इफ्तार पार्टी म्हणतो। अशाच पद्धतीची लातूर शहरामधील लोकांसाठी इफ्तार पार्टीचं सर्वधर्मीय लोकांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये अनेक सारे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्यासोबत लातूरच्या कलेक्टर मॅडम इथं आहेत। आपण मॅडम सोबत चर्चा करूयात। मॅडम काय सांगाल, काय भावना त्या प्रसंगी हा सगळा कार्यक्रम झाला? रमजान अत्यंत पवित्र सण आहे आणि दावत ए इफ्तारच्या निमित्ताने मी एसपी सर, आयुक्त मॅडम आणि महापौर मॅडम सगळेच जण आम्ही या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहोत। इफ्तारच्या निमित्ताने आम्हाला सुद्धा प्रशासनाला इथे आवर्जून आमंत्रित केलं आणि या ठिकाणी सगळ्यांमध्ये उपस्थिती लावता आली, याचा आम्हाला सुद्धा आनंद आहे। लातूर जिल्ह्यामध्ये नेहमीच शांतता आणि सर्व धर्म समभाव या निमित्ताने सर्व जाती आणि सर्व धर्म एकत्र येऊन सगळेच सण साजरा करत असतात। रमजान सुद्धा अत्यंत उत्साहाने यावर्षीही साजरा होत आहे आणि या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छिते की हा अत्यंत पवित्र सण आणि रोजाच्या निमित्ताने फक्त शारीरिक शुद्धी नसून ही एक मानसिक शुद्धी सुद्धा आहे। मनातले विचार यावर नियंत्रण करणं आणि आपले जे चांगले विचार आहेत त्यांना पुन्हा पुनरुज्जीवित करणं आणि समाजासाठी सगळ्यांनीच पुन्हा एकोप्याने जगणं हा असा सुंदरसा संदेश हा सण आपल्याला देतो। मी पुन्हा एकदा सगळ्यांना रमजानाच्या निमित्त या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि हा सण अत्यंत उत्साहाने साजरा होईल असं प्रशासनाद्वारे ग्वाही देते। धन्यवाद। आपण मगाशी एक बोलताना सांगितलं की लातूर शहर या सगळ्या गोष्टींना अपवाद आहे, इथं चांगल्या सौहार्दाने लोक राहतात। देशभरामध्ये असं वातावरण असताना आपण लातूरच्या जनतेला काय आवाहन करू इच्छिता, काय सांगू इच्छिता? लातूर पॅटर्न प्रसिद्ध आहे, लातूरची एक वेगळी ओळख आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लातूरकडे एका वेगळ्या भावनेने सांस्कृतिक नाळ आणि सर्व धर्म एकोपा जपणारं जिल्हा म्हणून बघितलं जातं आणि हीच ओळख याही पुढे कायम राहील अशी हाच संदेश मला वाटतं लोकांनी मनात ठेवावा आणि त्याप्रमाणे तो अबाधित ठेवावा। धन्यवाद मॅडम। सरांसाठी एक प्रश्न आहे सर, आपण पाहतो देशभरामध्ये वातावरण धार्मिकतेच्या नावाने बिघडत असताना लातूर शहर मात्र बऱ्यापैकी शांत आहे। या सगळ्यामध्ये आता या संपूर्ण महिन्यात किंवा आता ईदच्या निमित्तानं लातूरकरांना काय सांगू इच्छिता, काय संदेश देऊ इच्छिता? लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये सर्व धर्माचे, जाती धर्माचे लोक सगळे एकमेकांचे सण जे आहेत ते अत्यंत उत्साहात साजरे करतात, एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होतात, एकमेकांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि त्यामुळे आपण आता या कार्यक्रमात पाहिलं असेल तर जरी हा दावत इफ्तारचा असला तरी या इफ्तारच्या कार्यक्रमासाठी इतर धर्मीय सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेले आहेत। केवळ हा जो सण आहे संपूर्ण रमजानचा महिना आणि प्रत्येक रोजा आणि रोजा इफ्तारी ही सर्वांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये त्या ठिकाणी साजरी करावी आणि या अनुषंगानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इस्लाममधील जे 5 पिलर्स आहेत, प्रमुख पिलर्स, त्यामध्ये एक रोजा जो आहे, फास्ट आहे, तर त्याच्या अनुषंगानं यामध्ये या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला स्वतःवर नियंत्रण, त्याचबरोबर आपल्या रागावर नियंत्रण, आपल्या वाईट विचारांवर नियंत्रण, वाईट आचरणावर नियंत्रण करण्याचं जे काही आपल्याला शिकवण दिली जाते, तर ही शिकवण प्रत्येकाने या ठिकाणी पाळून, लातूर जिल्हा अत्यंत शांत आहे, सुसंस्कृत आहे, सौहार्दपूर्ण आहे आणि इथलं वातावरण हे असंच कायम राहील याबाबत आम्हाला खात्री आहे आणि ते राहण्यासाठी म्हणून प्रशासन सुद्धा या संपूर्ण लातूरकरांच्या आणि लातूर जिल्ह्याच्या सोबत आहे। धन्यवाद सर। लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे दोन जे प्रमुख प्रशासनातील प्रमुख 2 पद असतात, कलेक्टर आणि एसपी, तर हे दोनही या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी सबंध लातूरकरांना सुद्धा आवाहन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये आपण हे सण उत्सव साजरे करूयात असं सुद्धा त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे।